आणि आपल्याकडे अजून एक चुकीची गोष्ट घडत असते, की डॉक्टरांनी औषधं 5 दिवसाचे अँटिबायोटिक लिहून दिलेले असतात किंवा 7 दिवसांचे दिले. त्यातला निम्माच डोस आणला जातो. म्हणजे 5 दिवसात 2 दिवसाचे आणले जातात. 2 दिवसात बरं वाटलं तर उरलेले परत आणलेही जात नाही. मग प्रॉब्लेम काय होतो, की जे विषाणू असतील, जे मारण्यासाठी हे अँटिबायोटिक्स दिले असतील ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी, तर ते पूर्णपणे नायनाट जर त्यांचा झाला नाही, तर मग उरलेले जे काही असतात, ते परत डोकं वर काढतात. मग कधी-कधी त्यांच्यापासून टॉक्सिन्स तयार होतात. हा संधिवात जेव्हा आपण विचारात घेतो, रक्तसंधिवात, याच्यात अशा खूप दुर्मिळ केसेस तुम्हाला ओ-पी-डीमध्ये पाहायला मिळतात आणि याला होमिओपॅथीमध्ये अत्यंत छान उपचार आहे. फक्त एवढंच असतं, की लोकांची अपेक्षा असते, की लगेच आज चालू केलं, की उद्या बरं व्हावं. मी हे अगदी जाणीवपूर्वक सांगतो, की तुम्हाला रक्तसंधिवात ट्रीट करायचं आहे. मी पेशंटला सुरुवातीलाच सांगतो, तुमची तयारी पाहिजे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ट्रीटमेंट घेण्याची. हं, तर मग तुम्ही याच्यातनं पूर्णपणे बाहेर पडू शकता. हं. आणि तो फक्त वय वर्ष 32. पेशाने डॉक्टर. बरं. आणि जेव्हा माझ्याकडे आले नगरच्या ओ-पी-डीला ते माझ्याकडे यायचे. नगरला जेव्हा आले, ते मी समोर उभं पाहिल्या क्षणी त्यांना म्हटलं, "तुम्हाला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस." ते म्हणे, "कसं ओळखलं?" म्हटलं, "तुमचं पोश्चरच सांगतंय तुम्हाला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे." नमस्कार. अर्थात वेलच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे ह्याही वेळी आम्ही डॉक्टर प्रसाद रसाळ सरांना आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. नवीन-नवीन विषय आपण चर्चा करतच असतो. पण ह्यावेळेस जो नवीन विषय येणार आहे, जो खूप कॉमन लोकांमध्येही आढळला जातो, तो म्हणजे संधिवात आणि होमिओपॅथी. तर सर आपल्याला याबद्दल माहिती देतीलच, पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट्स आणि क्वेशन्स की तुम्हाला सरांना काय विचारायचं आहे, तर आम्ही ही प्रश्नांची वाट बघतोय. तर सुरू करूया आपण आता. सर नमस्कार. नमस्कार आरोग्यवर्धिनीमध्ये स्मिताताई. स्वागत आहे. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा एकदा खूप दिवसांनी अर्थात वेलच्या या स्टुडिओमध्ये पुन्हा भेटतोय आणि एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येतोय. विषय सर्वांच्या आवडीचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा आवडीचा म्हणण्यापेक्षा सर्वांना खूप उपयोगी असलेला आहे संधिवाताचे आजार. आणि संधिवातावर बोलू काही असं म्हटलं तरी अवघड नाही. कारण खूप जण या आजारांनी पीडित आहेत. म्हणून बरोबर. आपण आज यावर सविस्तर चर्चा करूया. सर संधिवात हा खूप कॉमनली आता अ, आढळायला लागलेला आहे. तर संधिवाताचा एक सर्वसाधारण प्रश्न आम्हाला असा आलेला होता, की हा स्पेसिफिक एज ग्रुपमध्ये असतो, की याला काही एज ग्रुप नसतो? म्हणजे अगदी ढोबळ मनाने लोकांनी जर विचारलं तर? संधिवात म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं सांध्यांचा आजार. हं, मग त्याच्या जोडून सांध्यांबरोबर जे स्नायू असतात, ते स्नायू आणि सांधे असं दोन्हींचा जोड असतो त्याचा असलेला हा वात. म्हणजेच अर्थात त्याची सूज. वात हा शब्द वापरला जातो कारण त्याच्यामध्ये खूप दुखणं असतं हं. आणि अत्यंत त्रासदायक असं हे संधिवाताचं दुखणं आहे. बरोबर. आपण सर्वप्रथम एक महत्त्वाचं की त्याचं विश्लेषण करूया. संधिवात हा 3 प्रकारचा आहे मुख्यत्वे. पहिला प्रकार जो असतो त्याला आपण इन्फ्लॅमेटरी व्हरायटी म्हणजे सूज आलेला संधिवात. अ, मराठीकरण करायचं झालं तर रक्तसंधिवात असं त्याला म्हटलं जातं. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार असतो तो शरीरातलं युरिक ॲसिड जे वाढलं जातं, ज्याला हं. मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतात किंवा मेटाबॉलिक रुमॅटिझम म्हणतात. याच्यातलं सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणजे गाऊट. सगळ्यांना माहीत झालं युरिक ॲसिड वाढलं की त्याच्यामुळे निर्माण होणारा संधिवात. हा दुसऱ्या प्रकारात मोडतो. हं. म्हणजे चयापचय क्रिया बिघडल्यामुळे निर्माण झालेला जो संधिवात असतो, तो दुसऱ्या प्रकारात मोडतो. आणि तिसऱ्या प्रकारचा संधिवात हा म्हणजे वयानुसार, वृद्धत्वानुसार शरीराची झीज होऊन झालेला संधिवात, ज्याला इंग्लिशमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस नावाने ओके. बोललं जातं किंवा जेव्हा तो मानेत होतो किंवा कमरेच्या मणक्यात होतो, तर त्यालाच वेगळं नाव स्पॉन्डिलोसिस नावाने म्हटलं जातं. तर हे महत्त्वाचे 3 प्रकार असतात संधिवातात. आणि संधिवाताचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळी प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक संधिवातानुसार
वेगवेगळ्या वयांमध्ये तो येत असतो. आपण सुरुवातीला आज सर्वप्रथम चर्चा करूया तो रक्तसंधिवाताविषयी किंवा ज्याला आपण इन्फ्लॅमेटरी व्हरायटी ऑफ रुमॅटिझम म्हटलं जातं. हं. याच्याविषयी चर्चा करूया. याच्यामध्ये सुद्धा सर्वात कॉमन जो आहे तो रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याला RA फॅक्टर टेस्ट पॉझिटिव्ह असलेला किंवा निगेटिव्ह असलेला रक्तसंधिवात असं म्हटलं जातं. हे कॉमन उदाहरण आहे, पण याच्यात अनेक अनेक प्रकार, वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे नावं दिलेत. ते सगळे एका हेडिंगखाली इन्फ्लॅमेटरीमध्ये येतात. म्हणजे जसंच की आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याला त्रास देऊन निर्माण होणारे सर्व आजार याच्यात मोडतात. मग SLE नावाचा आजार असतो, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस. ह्या आजारात सुद्धा संधिवात खूप मोठा असतो. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे या आजारात सांधे जखडत जातात. इतके जखडतात की काही वेळेला हळू-हळू वाढत जाऊन संपूर्ण स्पाईन आखडतो. मग त्यांचा श्वासोच्छ्वास बंद होतो. ते फुफ्फुसं सुद्धा फुगत नाहीत. हं. असा खूप म्हणजे शत्रूलाही होऊ नये असं म्हटलं जातं. तो संधिवात म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. बरं. असे अनेक प्रकार आहेत. लहान मुलांमध्ये येणा येणारा जो संधिवात असतो, ज्युव्हेनाईल आर्थरायटिस, लहान मुलांमधला रक्तसंधिवात. हं. तर असे खूप प्रकार यामध्ये मोडतात. आपण आज यावर चर्चा करूया सर्वप्रथम. कारण हा जो आजार आहे, हा आजार साधारणपणे वय वर्ष 20 ते 30 म्हणजे सेकंड टू थर्ड डिकेड यामध्ये सगळ्यात कॉमन असतो. आता याचा अर्थ असा नाही की 0 ते 20 या वयात तो होत नाही किंवा 30 नंतर तो होत नाही. तो कुठल्याही वयात होतो. पण सगळ्यात जास्त जण पीडित जे होतात, ते वयाच्या 20 ते 30 या वयामध्ये या आजाराने पीडित होतात. आणि हा आजार ह्या आजाराचं मूळ, खरं कारण शोधायला गेलं तर ते अजूनही पूर्णपणे सापडलं नाही. परंतु त्याला असं म्हटलं जातं, की आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याला त्रास देते. म्हणजेच काय? तर आपल्या प्रतिकारशक्तीला हे कळत नाही, की बाहेरचं कोण, आपलं कोण. ती आपल्याच शरीरातल्या असलेल्या पेशींविरुद्ध लढा द्यायला सुरुवात करते आणि त्यामुळे जो संधिवात होतो, तो रक्तसंधिवाताचा प्रकार. प्रॉब्लेम असा आहे, की हा आजार जर झाला, तर खूप त्रास हळू-हळू वाढत जातो. म्हणजे सुरुवातीला जे लक्षणं येतात, त्यावेळेला शक्यतो लहान सांधे जे असतात आपल्या बोटांचे, हं. पायाच्या बोटांचे, इथून तो सुरुवात होते. शक्यतो दोन्ही बाजूला एकसारखा सुरू होतो. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही हातांचे, दोन्ही पायांचे छोटे जॉइंट जे आहेत अगदी छोटे-छोटे सांधे, ते सगळ्यात पहिले अफेक्ट होतात. बोटं वळवायला त्रास होतो. खूप पेन होत असतं, दुखत असतं. हळू मग मनगटं दुखायला लागतात. मग तुमचे कोपरं दुखायला लागतात. मग मोठे जॉइंट म्हणजे छोट्या जॉइंटपासून सुरुवात होऊन मोठ्या जॉइंट्सकडे हा आजार शक्यतो जातो. शक्यतो दोन्ही बाजूला एकाच वेळी होतो. म्हणजेच बायलॅटरली सिमेट्रिकल आपण त्याला असं म्हणतो. फारच क्वचित प्रसंगी छोटे जॉइंट न इन्व्हॉल्व होता मोठे जॉइंट अफेक्ट होऊन सुद्धा हा संधिवात होऊ शकतो. कधी-कधी फक्त पाठीचे मणकेच इन्व्हॉल्व होऊ शकतात. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये सांधे नंतर अफेक्ट होतात. परंतु खुब्याचे जे सांधे असतात पाठीमागचे, माकड हाड जिथं जोडलं जातं खुब्याच्या हाडाला, या दोन्हींना हिपला जोडणारा जो जॉइंट असतो सॅक्रोइलिएटिस, हा तिथं सुरुवात होती त्या आजाराची आणि मग नंतर बाकीचे सांधे इन्व्हॉल्व होतात. तर असं प्रत्येक आजाराच्या नुसार वेगवेगळ्या पद्धतीने हा आजार दिसतो. कधी-कधी एखादाच सांधा इन्व्हॉल्व होतो आणि तो सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून असतो. ज्याला मोनो आर्थरायटिस म्हणजे एकच जॉइंट अफेक्ट झालेला असंही घडतं. परंतु ह्या गोष्टी दुर्मिळ असतात आणि कॉमन जे असतं सर्वसामान्य, तर लहान जॉइंटपासून सुरुवात होऊन मोठ्या जॉइंट्सकडे तो जातो. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत पुन्हा. एक सुरुवातीला अचानक जेव्हा घडतं, ॲक्यूट रुमॅटॉइड आर्थरायटिसचा आजार जेव्हा घडतो, याला असं म्हटलं जातं, की ज्यांना घशाचा आजार झालेला आहे, वारंवार घसादुखी होते आणि मग त्याच्यासाठी अँटिबायोटिक घेतले जातात. आणि जर अर्धवट ट्रीटमेंट झाली आणि त्याच्यापासून जर काही टॉक्सिन्स तयार झाले, त्या टॉक्सिन्सपासून 2 प्रकारचे आजार उत्पन्न होतात. एक तर रक्तसंधिवात होतो माणसाला किंवा
त्याची किडनी अफेक्ट होऊन किडनीला सूज येते. बरं. असे 2 आजार पोस्ट स्ट्रेप्टोकॉकल डिसीजेस म्हणून म्हटले जातात. त्यातला एक म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसचं मूळ हे घशाच्या इन्फेक्शनची, अर्धवट ट्रीट झालेल्या घशाच्या इन्फेक्शनची असण्याची शक्यता खूप, खूप कॉमन असते. पण सर, आता आपण जो एज ग्रुप पहिले स्टार्टिंगला सांगितला, की 20 वर्ष ते 30 वर्ष किंवा आधीचा एज ग्रुप असेल, त्यांना हे इन्फेक्शन्स कॉमन असते. लहानपणी खूप असतात किंवा टॉन्सिलायटिसचे इश्यूज असतात, तर त्या पण गोष्टी यामध्ये हो. येऊ शकतात. अनेकदा वारंवार घसादुखी झाली. सध्याच्या काळामध्ये घसादुखीचं कारण खूप कॉमन झालंय, कारण बरं. बाहेरचं अन्न खाल्लं जातं. तेलकट हॉटेलचं फूड किंवा ज्याला जंक फूड, आणि यामुळे घसादुखी ही खूप कॉमन झाली आहे. लहान हो. मुलांमध्ये तर ती वारंवार होते. आणि आपल्याकडे अजून एक चुकीची गोष्ट घडत असते, की डॉक्टरांनी औषधं 5 दिवसाचे अँटिबायोटिक्स लिहून दिलेले असतात किंवा 7 दिवसांचे दिले. त्यातला निम्माच डोस आणला जातो. म्हणजे 5 दिवसाचे 2 दिवसाचे आणले जातात. 2 दिवसात बरं वाटलं तर उरलेले परत आणलेही जात नाही. मग प्रॉब्लेम काय होतो, की जे विषाणू असतील, जे मारण्यासाठी हे अँटिबायोटिक्स दिले असतील ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी, तर ते पूर्णपणे नायनाट जर त्यांचा झाला नाही, तर मग उरलेले जे काही असतात, ते परत डोकं वर काढतात. मग कधी-कधी त्यांच्यापासून टॉक्सिन्स तयार होतात. आणि जर ते त्याच्यापासून झालेले टॉक्सिन्स असतात, ते टॉक्सिन्स त्या व्यक्तीच्या ससेप्टिबिलिटीनुसार, संवेदनशीलतेनुसार, मग त्याचं जर म्हणजे सांध्याशी रिलेटेड संवेदनशीलता असेल, तर संधिवात होतो. किडनीशी रिलेटेड असेल, तर किडनीला सूज येते. मग तो त्याच्यानुसार तो कुठेच एक्सप्रेस व्हायचं हे त्याच्यावरती ठरतं. आणि म्हणून याला पोस्ट स्ट्रेप्टोकॉकल डिसीजेस असं म्हटलं जातं. ज्यावेळेला सुरुवातीला होतं, अगदी सुरुवातीचा अटॅक, अनेकदा त्याला रुमॅटिक फीव्हर नावाने ओळखलं जातं. म्हणजे याच्यात सुरुवात येते त्यावेळेला ताप पण येतो त्याच्या जोडीला, सांधे अफेक्ट होतात आणि त्याचा परिणाम हृदयावर पण होतो. हा एकमेव संधिवात आहे, रक्तसंधिवात हा आहे, याच्यामध्ये फक्त सांधे इन्व्हॉल्व होत नाही. सांध्यांबरोबर सर्व सिस्टीम इन्व्हॉल्व होतात. म्हणून याला सिस्टेमिक डिसऑर्डर, म्हणजे सगळ्या सिस्टम्स, शरीरातल्या सगळ्या संस्था एकाच वेळी अफेक्ट करणारा संधिवात असं म्हटलं जातं. त्यामुळे मुख्य धोका असतो तो म्हणजे हृदयावर होणारा परिणाम. हृदयांच्या झडपांवर याचा परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाच्या झडपा आकुंचन पावतात, स्टेनोसिस होतं किंवा कधी-कधी हृदयामध्ये आतमधली जी वॉल असते, त्याचं इन्फेक्शन होतं. त्यामुळे त्या व्यक्तीला आतल्या आवरणाचा सूज निर्माण होते, ज्याला एंडोकार्डायटिस आपण म्हणतो. हे त्याच्यातनं निर्माण होऊ शकतं. त्यामुळे हृदयाशी रिलेटेड धोके निर्माण होतात. ह्या रक्तसंधिवातामध्ये कॉम्प्लिकेशन्स होत असताना हळू-हळू सांधे जखडत जातात आणि ते जखडतात असे, की माझ्याकडे काही पेशंट आहेत त्यांचे सांधे असे झालेले आहेत. याला म्हणजे 2 प्रकार स्वान नेक डिफॉर्मिटी म्हणतात. म्हणजे पुढं जे आलेलं असतं, हे अगदी स्वानसारखं असं पुढं जातं. मागच्या बाजूला हा पाठीमागे जातो. स्वान नेक डिफॉर्मिटी ते सरळ होत नाहीत किंवा झेड डिफॉर्मिटी ऑफ थंब म्हणतात. झेडसारखा आकार होऊन जातो थंबचा आणि हे झाले, की पेशंटला मग काहीच करता येत नाही. दोन्ही हात जखडले जातात. हा त्याचं खूप मोठं होणारं कॉम्प्लिकेशन असतं. मान काही असं अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असेल, तर त्यांचा मणका इतका आखडतो, की ते उभे राहिले, तरी ते अशा पोश्चरमध्ये उभे राहतात, की तुम्ही समोर पाहिलं क्षणात ओळखू येतं याला अँकिलोजिंग असणार आहे. त्यांची पाठ अशी गोल वळू शकत नाही. हे त्यांना वळायचं झालं, तर मी पेशंटला वळायला सांगतो, ते फक्त असं जागेवर जागच्या जागी फक्त थोडंसं पुढं सरकू शकतात, खाली वाकायचं. मानसुद्धा आखडते. मान आखडली, त्यांना जर सांगितलं, की डावीकडे वळून बघा, ते असे बघतात फक्त. मान वळतच नाही. आपली जी मान अशी वळते पूर्णपणे, ती वळत नाही. ते मान अशी होते. फक्त इकडं वळतात. वर करा म्हटलं तर फक्त असं करतात. इतकं जखडण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये होतं. त्यामुळे सर्वात त्रासदायक आजार म्हणजे इन्फ्लॅमेटरी व्हरायटी ऑफ आणि याचे परिणाम डोळ्यांवर आहेत. दृष्टिदोष निर्माण होतात. याचा परिणाम रक्तावर होतो आणि रक्तात लाल पेशींचं प्रमाण खूप कमी होतं. हिमोग्लोबिन घटत जातं. ॲनिमिया निर्माण होतो. म्हणजे रक्तक्षय हे ह्या आजारामध्ये खूप घडतं आणि त्यामुळे ह्या ह्या लोकांमध्ये तुम्हाला
हिमोग्लोबिन प्रमाण 7-8 मॅक्झिमम कधीतरी 9 असं पाहायला मिळतं. खूप वेळेला रक्त कमी झालेलं असतं. तर हा संधिवात प्रत्येक सिस्टीम असं करत इन्व्हॉल्व करत जातो आणि आधुनिक वैद्यकशास्त्रात खूप मर्यादा आहे. याच्याकरता पहिल्यांदा दिले जातात औषधं म्हणजे कुठलेही संधिवात साधे पेन किलर्स सारखे किंवा ज्याला अँटी इन्फ्लॅमेटरी म्हटलं जातं, सूज कमी करणारे औषधं याच्यासाठी वापरले जातात. अनेकदा सुरुवातीला पेशंटला त्याच्यामुळे बरं वाटतं. पण थोडा काळ गेला, की त्याचाही परिणाम होणं कमी होत जातं आणि मग ते कमी झालं, की मग दुसरा पर्याय त्यांच्या पुढे उरतो तो म्हणजे स्टिरॉइड्स वापरणं. म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स आधी वापरायचे. ते वापरले, त्याच्याने फरक पडला जोपर्यंत ते चालतात तोपर्यंत ते वापरले जातात. आणि जेव्हा त्याचा फरक होत नाही, मग हं. तेव्हा स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स पण वापरले जो जातात. फरक होत नाही, त्याच्या पाठीमागे मग कारण काय असतं, की हे औषधं खूप जास्त प्रमाणात घेतले गेलेत आधीचे हं. आणि मग त्याचा इफेक्ट असणारे मग तो फरक शरीराला पण रेझिस्टन्स निर्माण होतो. त्या औषधांचा बरं. परिणाम शरीरावरचा म्हणजे शरीर प्रोन होऊन जातं त्या औषधाला, की म्हणजेच आता ते अतिरेकी औषधं सुद्धा शरीरासाठी घातक मग प्रत्येक आहेतच. कुठलंही तुम्ही पेन किलर घेतलं, कुठलंही नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी औषध जरी वापरलं ॲलोपॅथी शास्त्रातलं आधुनिक वैद्य, त्याला धोके जास्त आहेत. हं, इफेक्ट्स हे अगदी योग्य आहे, की त्याच्याने ताबडतोब पेशंटला वेदना जातात. परंतु त्याचा किडनीवर परिणाम होतो. मग हं. पेशंटचं क्रिएटिनिन हळू-हळू वाढायला लागतं. किडनी सुजायला लागते. हे त्याचे होणारे दुष्परिणाम दुष्परिणाम. असतात. आणि तीच गोष्ट मग त्याच्यापेक्षा जास्त घातक म्हणजे स्टिरॉइड्स. म्हणून म्हणून आधी नॉन स्टिरॉइडल वापरलं जातं, मग स्टिरॉइड वापरलं जातं. या पद्धतीने असे पेशंट सफर होत जातात आणि हे पेशंट जेव्हा होमिओपॅथीकडे वळतात, हं, त्यावेळेला मात्र पेशंट जखडून आलेला असतो. म्हणजे हं, खूप वेळेला असं घडलेलं पाहिलंय, की पेशंटचे क्रिएटिनिन वाढलंय, हं. युरिया वाढलाय, किडनी कॉम्प्रोमाईज झाली आहे आणि त्याचं मूळ कारण संधिवात होतं. परंतु औषधोपचार एवढा करून पेशंट आता अशा स्टेजमध्ये तुमच्याकडे आलाय. बरं. मग यातनं पेशंटला बाहेर काढणं होमिओपॅथीने पुन्हा, हे खूप जिकिरीचं होऊन बसतं. मी 2 प्रकारच्या केसेस 2-3 केसेस आपण शेअर करू या निमित्ताने. एक आत्ताची रिसेंट केस आहे गेल्या वर्षीची. अकोल्याच्या एक पेशंट माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांचे सगळे शरीर पूर्ण सुजलेलं होतं, सगळं. आणि गेले 10 वर्ष त्यांना रक्तसंधिवाताचा प्रकार त्रास होत होता. आणि त्यांनी मग सुरुवातीला वेगवेगळ्या ऑर्थोपेडिशियनकडे गेले. मग त्यांनी दिलेले औषधं घेतले ते बरे असायचे. मध्ये मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून पाहिली. पण ती काही त्यांचा त्रास काही कंट्रोल होत नव्हता. मग परत ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली. मग कोणीतरी सांगितलं नाही कोणीतरी पुड्या आणून देतं. त्या पुड्यांनी खूप छान वाटतं. ते सध्या खूप प्रस्थ वाढलंय. म्हणजे याच्यावरही कॉमेंट फार महत्त्वाची आहे. आणि त्या पुड्या घेतल्या की खरंच पेशंटला बरं वाटतं. पेशंट घेतच जातो आणि ह्या पुड्या देणारे पुढे कोण डॉक्टर्स नसतात, कोणी नसतात. ते आणून देतात, महिन्याच्या औषधांचे पैसे घेतात. "या पुड्या घ्या." कोणालाच माहीत नसतं या पुड्यांमध्ये काय आहे. पण त्याच्याने बरं वाटतं. याच्यामध्ये खूप स्टिरॉइडच्या गोळ्या चुरलेल्या असतात आणि त्यामुळे बरं. एक पुडी घेतली, पेशंट एकदम खुश टकाटक वाटतं. त्या पेशंटने असं जवळ-जवळ 6 महिने पुड्या घेतल्या होत्या आणि त्याचा परिणाम म्हणून किडनीवर परिणाम झाला होता. क्रिएटिनिन हं. वाढलं होतं. सगळी सूज आलेली होती. त्यांना इथून एवढं पण चालवत नव्हतं. मग पुढे येतात कुठून आणि खूप जण आहेत. असे कोण करतं याला माहीत नाही. परंतु संगमनेरमधली मला माहिती आहे. काही पेशंट माझ्याकडे अकोल्यावरून आले, काही पेशंट राहुरी, नगर खूप ठिकाणी. पण खूप ठिकाणांमध्ये माझ्याकडे हे येतात लक्षात असं. आलं, की हे लोकं अशा प्रकारच्या औषध आणि काय होतं, की त्याच्याने छान वाटतं. स्टिरॉइड असतं, चोरलेलं असतं, कोणाला मग कळत नाही. त्यांना नाही कळत त्यात त्यांना कळत नाही. स्टिरॉइड्स आहेत. त्यामुळे ही पेशंट माझ्याकडे अशी आली होती. माझ्याकडे एक पेशंट आहे संगमनेरातले नावाजलेले. त्या भाभी मात्र त्यांनी पहिल्याच दिवशी ते खाल्लं आणि त्यांना खूप छान वाटलं. त्यांना शंका आली. मग ते हं, मला ते मग विचारायला आले, की "डॉक्टर एक विचारू का? मला असं-असं एक पुडी मिळाली होती आणि त्याने हं, खूप छान वाटलं. परंतु मला एक जाणवलं, की मी यातले कण-कण बाजूला केले हं. आणि कण-कण बाजूला केल्यानंतर ते जेव्हा चोखून पाहिले, तर ती बेटनेसॉलच्या गोळीची चव होती. बरं.
आणि म्हणे मला खात्री, कारण 10 वर्षापासून मला त्रास आहे. मला माहिती बेटनेसॉलच्या गोळीची चव आणि ती 100% बेटनेसॉलच्या गोळीची चव होती. ते मोठ्या घरचे होते. आम्ही ती ग्लॅक्सो कंपनीत त्यांनी ते पुडी पाठवली होती हं. आणि एका पुडीमध्ये 8 गोळ्याच उरलेल्या होत्या. बरं. तर असं घडतं. मग त्या पेशंट माझ्याकडे आल्या आणि मी त्यांना सगळी हिस्ट्री घेतली. त्याचं मूळ हं. कारण आमच्या होमिओपॅथीच्या दृष्टीने नुसतं स्ट्रेप्टोकोकाय असंही नसतं. त्याच्यामागे कारण असतं. हं. त्या पेशंट होमिओपॅथीत याचं विश्लेषण मनापासून, मनातले आजार, मनातला हं. त्रास आणि त्याचा होणारा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण झालेला संधिवात असं विश्लेषण केलं जातं. म्हणजे आपण एकदा मागे दीर्घकालीन आजारांच्या ओके. चिकित्सेमध्ये बोललो होतो, की हे सायकॉटिक प्रकारच्या आजारांमध्ये मोडतो संधिवात. बरोबर. तर मग त्या पेशंटच्या मनामध्ये अशा अनेक गाठी बनलेल्या होत्या. हं. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट होती, की त्यांचं वय जवळ-जवळ 45च्या आसपास. हं. वडिलांच्याकडनं, वडिलांच्या घरून त्यांना एक भाऊ आणि त्या दोघंच जण हं. आणि वडील मृत्यू याच्यावर आलेले. त्यांनी मृत्यूपत्र केलं आणि हं. त्यांनी यांच्या वाटेला काहीच दिलं नाही. बरं. आणि हे दुःख त्यांना सलत होतं. त्याच्यावरनं खूप वाद, खूप भांडणं, खूप काही-काही. हं. तर हे सगळं त्यांनी सांगितलं आणि माझ्या डोक्यातनं डॉक्टर ते काही जात नाही. त्यांनी हं. असं इनजस्टिस का केला, की हं. मला वेगळं, त्याला वेगळं असं का? आणि हे काही मला पटत माझ्यातनं नाही. पटत नाही आणि मला ते छळतं आणि त्याच्यातनं मला त्रास होतो. सुरुवात तिथून झाली आणि हं. त्याच्यामुळे शरीर बिघडलं. त्या शरीराचा होणारा आजार हा हं. रिफ्लेक्ट झाला सांध्यांवर आणि हे कोणाशी बोलता येत नाही. हं. कारण जो म्हणेल तर तो त्यांनाच दोष देतो, मलाच दोष हं. देतो. तुला काय पडलंय? तुझ्यात घरी चांगलं आहे. तुम्ही दोघंही तुम्ही सर्व्हिस कसे करता, तुम्हाला पैसे मिळतात. पण तू मग असा अन्याय का? म्हणजे असं ते पॅरेंटल हं, साइडचा बाबा की हं. डिफरन्स का ठेवला अन्याय का? हा मुलांमध्ये? मला छळणारा त्रास. आमच्या सायन्सनुसार आम्ही पूर्ण केस घेतली. मी पूर्ण माहिती घेतली. बारीक-सारीक सगळे डिटेल्स घेतले आणि मग त्यांची ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पहिल्याच फॉलोअपच्या वेळी आम्ही सगळ्या त्या पुड्या मी त्यांना कंपल्सरी बंद करायला सांगितलं. म्हटलं, "तुम्हाला मॅडम हे बंद करावं लागेल. हे बंद केलं तरच आपण आणि हे बंद करून तुमच्या अंगावरची सूज निघून गेली, की आपण निम्मं जिंकलो." बरोबर. मग मी त्यांना औषधं चालू केली. 15 दिवसांनी ज्या आल्या, जवळ-जवळ 5 किलो शरीरावरचा भार कमी झाला होता. इतकी सूज होती. म्हणजे त्यांनी वजन खूप वाढलेलं होतं. 74 किलोपर्यंत त्यांचं वजन होतं. मी हं. त्यांना डायट तर दिलंच होतं वजन कमी कसं करायचं. आपण एक एपिसोड केलेलाच आहे वजन हो. कमी करायचं. तर तेच डायट त्यांना मी समजून सांगितलं आणि त्यासोबत मी त्यांना औषधं चालू केली. 5 किलो जेव्हा भार कमी झाला, तर त्या मोकळ्या झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं जे चालताच येत नव्हतं, ते घरातल्या हं. घरात सगळं चालायला लागल्या मोकळ्यापणाने आणि अंगावरची सूज गेल्याने त्या खूप खुश झाल्या. हं. सांधे दुखत होते, आखडत होते, तरी पण सगळ्यात महत्त्वाचं जडपणा शरीरावरचा गेला. मग हं. औषधं परत तसेच चालू ठेवले, ट्रीटमेंट चालू ठेवली आणि पथ्यही चालू ठेवले. त्यांनी अगदी तंतोतंत सर्व पथ्य पाळले. हं. त्या अफेक्टच इतक्या झाल्या होत्या, इतका त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना ते करणंही गरजेचं होतं आणि त्यांनी ते पाळलं. ते जेव्हा फॉलोअपला येत होत्या, प्रत्येक फॉलोअपला 15 दिवसांनी 2 किलो नंतर वजन कमी होत होतं. हं. आणि त्यांनी 74 किलोचं वजन जवळ-जवळ 56 किलोपर्यंत उतरवलं. हं. हे करत असताना सगळे सांधे मोकळे झाले आणि प्रत्येक वेळेला ते सांगायचे, "डॉक्टर आज मी इतकं चालायला लागले. डॉक्टर आज माझे सांधे खूप मोकळे झाले. आता मी स्वयंपाक करू शकते." बाई काढून टाकली. हं. इतके दिवस बाई काम करत होती. आता मला गरज नाही स्वयंपाकाला बाईची. आता मी पीठ मळू शकते. हं. सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टीच बंद झाल्या होत्या हाताच्या, की हात बरोबर. वळतच नव्हते. मग ते पूर्ण मोकळे होत गेले आणि त्यामुळे असं करत आज जे आहे त्या आज मी तिला अजूनही त्यांची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू आहे. कमीत कमी औषधावर ते आता खूप छान मेंटेन आहेत. तिथून पुढे सूज परत आली नाही आणि हं. सगळं क्रिएटिनिन वाढलेलं कमी झालं. हं. त्यांच्या जो ई-एस-आरवर आपण ज्याच्यावर ठरवतो, की आजार कमी होतोय की नाही, तो हं. ई-एस-आर त्यांचा 120च्या आसपास होता ट्रीटमेंट सुरू होताना. आता तो जवळ-जवळ 30 पर्यंत खाली उतरलाय. तो सगळ्या दृष्टीने त्या
पूर्ण रिकव्हरीला लागलेत. तर रक्तसंधिवातातलं वैशिष्ट्य जे असतं, की तुम्हाला योग्य औषध होमिओपॅथीमध्ये मिळणं आणि ते योग्य औषध आणि पेशंटनी त्याच्याबरोबर दिलेली साथ, म्हणजे त्याला सांगितलेले पथ्य, त्याला सांगितलेल्या एक्सरसाइज. एक्सरसाइज हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. हं. व्यायाम नाही केला तर माणूस आखडून बसतो आणि हा संधिवात असा आहे, की याच्यात जेव्हा जेव्हा तो क्रॉनिक दीर्घकालीनमध्ये मोडतो, त्यावेळेला तुम्हाला सांधे हलवावेच लागतात तरच ते मोकळे होतात. ॲक्यूटमध्ये उलटं असतं. ॲक्यूटमध्ये खूप पेन असतं. त्यावेळेला पेशंटला तात्पुरती रेस्ट गरजेची असते, हं. की त्याने आराम करणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा हा दीर्घकालीनमध्ये जातो, त्यावेळेला मात्र त्याला उलटं सांगावं लागतं, की मग त्यांना मी सोपं सांगतो, की तुम्हाला काय आवडतं? जो खेळ आवडतो तो खेळायला लागा. कारण हं. खेळता-खेळता माणूस विसरतो आपलं आखडलेलं आहे आणि तो प्रत्येक हालचाली करायला लागतो. हं. ते करायला सांगतो किंवा कोणाला मग प्रत्येकानुसार वेगवेगळे व्यायाम असं काही त्याला स्पेसिफिक नाही. एकच गोष्ट आवश्यक असते, की त्याच्यातली जी आखडलेलं आहे, जखडलेलं आहे, ते सगळं मोकळं करायचं. मग ते करताना पेशंट खूप छान पद्धतीने बाहेर पडू शकतो. तर ही केस खूप खूप छान केस आहे आणि आज म्हणजे त्यांचं उदाहरण मी माझ्या सेमिनार्समध्ये पण प्रेझेंट केली. त्यांची केस. दुसरा जो पेशंट होता, तो होता अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हं. आणि तो फक्त वय वर्ष 32. पेशाने डॉक्टर. बरं. आणि जेव्हा माझ्याकडे आले नगरच्या ओ-पी-डीला ते माझ्याकडे यायचे. नगरला जेव्हा आले, ते मी समोर उभं पाहिल्या क्षणी त्यांना म्हटलं, "तुम्हाला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस." ते म्हणे, "कसं ओळखलं?" म्हटलं, "तुमचं पोश्चरच सांगतंय तुम्हाला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे." ते म्हणे, "डॉक्टर खूप त्रासलोय. गेले जवळ-जवळ 15 वर्ष आता होत आले मला. सुरुवात 15 वर्षापूर्वी झाली, पण आता तर मला खूप त्रास झाला." आणि वैशिष्ट्य म्हणजे ते असे जर सरळ झोपले, तर त्यांची मान अशी राहील. म्हणजे 4 उश्या टेकतील एवढं. उशी नाही लावली तर असंच. म्हणजे मान पूर्णपणे आखडलेली अशी वर. इतके भयानक त्रास म्हणजे मी जवळ-जवळ त्यांना 3 वर्ष ट्रीट करत होतो. 3 वर्षात हळू-हळू ती मान परत पूर्ण सरळ झाली. खूप वेळ लागला त्यांना ट्रीट करताना, कारण त्यांचे इतके सांधे आखडले होते. त्यांना वाकायला सांगितलं तर ते फक्त असे थोडेसेच वळायचे. मान वळवा, थोडीशीच वळवायची. इतकं 32व्या वर्षी माणसाला जेव्हा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस होतो, तो तोच दाखवून देतो, की हा का आजार दुसऱ्याला म्हणजे शत्रूला पण का होऊ नये. हे जे पुस्तकात लिहिलं वाक्य खरंच सत्य आहे. आणि खूप माणूस त्याच्याने पीडित होतो. भयानक त्रास होतो. वेळ खूप द्यावा लागतो. म्हणजे ह्या केसेस सहज पटकन बऱ्या होणाऱ्या नसतात. हं. खूप पेशंट स्टिरॉइडवर गेलेले असतात. मग पहिल्यांदा स्टिरॉइड्समधनं बाहेर काढायचे. तोपर्यंत नॉन स्टिरॉइडल औषधांवर त्यांना मेंटेन करायचा प्रयत्न करायचा. मग 2-2 गोळ्या असतील सकाळ-संध्याकाळ. हळू-हळू 2 गोळ्यांची 1 गोळीवर आणायचं. मग 1 गोळी नंतर दिवसाआड करायचं. असं करत-करत ॲलोपॅथी औषधं हळू कमी करत-करत सोबत जोडीने होमिओपॅथी चालू करावी लागते अशा केसेसमध्ये. आणि मग हे जेव्हा वेळ घेत सांधे मोकळे होत जातात, तेव्हा हे पेशंट्स बरे होतात. तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या खूप केसेस आज माझ्याकडे आहे. सेपरेट आम्ही त्याचं रेकॉर्ड ठेवलंय. रक्तसंधिवाताच्या, रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या केसेस वेगळ्या ठेवल्यात. आणि एक तिसरी छोट्या मुलाची केस होती, जुव्हेनाइल आर्थरायटिसची. हं. 2 केसेस होत्या. मी त्यातली एक सांगतो. पण ती केस पण खूप सुंदर आहे. नाशिकहून माझ्याकडे त्याला आणलं. खूप छोटा आहे तो, 7च वर्षाचा मुलगा आहे. 7-8 जास्तीत जास्त. परंतु त्याचे सांधे सगळे असेच इन्व्हॉल्व झाले आणि अ, त्याचं निदान जुव्हेनाइल आर्थरायटिस म्हणून करण्यात आलं आणि त्याला खूप म्हणजे ॲलोपॅथीतले सगळे रिसेंट ते त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली असल्याकारणाने ॲलोपॅथीत जे काही नवीन आलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी वापरल्या. इव्हन वरून काही इंजेक्शनं मागवले, ते त्याच्यासाठी वापरले. परंतु ते घेतल्यावर त्याला महिना 2 महिने खूप छान वाटायचं. पण परत त्याचं "ये रे माझ्या मागल्या" असं होत होतं. आणि जेव्हा त्याची केस घेतली, अत्यंत ब्रिलियंट म्हणजे त्यानी वैशिष्ट्य म्हणजे त्याची केस त्याने इंग्रजीमध्ये इतकी सुंदर दिली. त्याचे वडील फक्त बाजूला बसलेले होते आणि तोच सगळं म्हणजे 7-8 वर्षाचा मुलगा स्वतःच्या आजाराविषयी सगळं सांगतो. हं. नुसतं तेवढं सांगत नाही. हा आजार कशामुळे झाला? कुठले-कुठले इन्व्हेस्टिगेशन्स केले? हं. काय केले? मग त्याची आवड.
तो त्याने वही आणली होती, नोट्स. मग मी जे काही सांगतो ते लिहून घे. म्हणजे ही वॉज रिअली इंटेलिजंट गाय. अत्यंत खूप बुद्धिमान असा तो मुलगा होता. परंतु दुर्दैवानं जुव्हेनाईल आर्थरायटिसने म्हणजे लहान मुलांच्या संधिवातामध्ये तो पीडित झालेला होता. त्याच्याशी जवळ-जवळ मी 2 तास त्याची केस घेतली. होमिओपॅथीनुसार आम्ही जे रिपोर्टरायझेशन करतो, त्या पद्धतीने ते सोडवली पूर्णपणे आणि त्याचं जे मेडिसिन आलं, ते सुरू केलं. मेडिसिन अत्यंत परफेक्ट निघालं कारण केस खूप सुंदर मिळाली होती. जेव्हा पेशंट संपूर्ण बोलतो किंवा कुठली गोष्ट अत्यंत विश्लेषण करून डिटेल्स सांगतो, त्याला नेमकं कशा प्रकारची जाणीव होते, सेन्सेशन कसं होतं, त्याच्या हं. मोडॅलिटीज सांगतो, कशाने वाढतं, कशाने कमी पडतं. त्याच्याबरोबर त्याला काय-काय होतं, हे सगळं सांगतो. हे सांग हे जर मिळालं, तर होमिओपॅथीतलं औषध खूप परफेक्ट काढता येतं आणि तीच गोष्ट त्याच्या बाबतीत झाली. त्यामुळे अत्यंत परफेक्ट औषध त्याचं मिळालं. औषध सुरू केलं आणि अगदी पहिल्याच फॉलोअपला त्यांनी 1 महिन्याची औषधं नेली होती लांबून यायचं म्हणून 15 दिवसाऐवजी. महिन्याने तो आला. त्यावेळेला त्याचे जवळ-जवळ बऱ्याच गोळ्या ज्यांनी त्याला सांगितलं होतं, आता हे स्टेरॉइड आहे, हे असं कमी करत जायचं, की याचा डोस इतका कमी करायचा, नॉन स्टेरॉइडचं. त्यांनी ते कमी, कमी, कमी करत असताना सुद्धा त्याचा आजार अजिबात वाढला नाही. तो मोकळा होत गेला. आता जवळ-जवळ 5-6 महिने त्याच्या ट्रीटमेंटला झालेत आणि तो अत्यंत मोकळा म्हणजे खूप छान सगळ्या ॲक्टिव्हिटी तो करू शकतो, खेळतो. जे त्याला पॉसिबल नव्हतं, पळता येत नव्हतं, ते हं. पॉसिबल झालंय. 6 महिन्याच्या पिरियडमध्ये जवळ-जवळ 70-80% आज तो रिकव्हर झालाय. तर हा संधिवात जेव्हा आपण विचारात घेतो, रक्तसंधिवात, याच्यात अशा खूप दुर्मिळ केसेस तुम्हाला ओ-पी-डीमध्ये पाहायला मिळतात आणि याला होमिओपॅथीमध्ये अत्यंत छान उपचार आहे. फक्त एवढंच असतं, की लोकांची अपेक्षा असते, की लगेच आज चालू केलं, की उद्या बरं व्हावं. मी हे अगदी जाणीवपूर्वक सांगतो, की तुम्हाला रक्तसंधिवात ट्रीट करायचा आहे. मी पेशंटला सुरुवातीलाच सांगतो, तुमची तयारी पाहिजे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ट्रीटमेंट घेण्याची. बरोबर. तर मग तुम्ही याच्यातनं पूर्णपणे बाहेर पडू शकता. अदरवाईज असं ते जादू नाहीये, की आज औषध चालू केलं, उद्या तो बरा झाला. हां, ॲक्यूट रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे जो अचानक झालेला असतो. हं. कालपर्यंत, परवापर्यंत काही नव्हतं आणि अचानक त्रास झाला. अ, अशी एक सुंदर केस आहे माझ्याकडे. म्हणजे संगमनेरलाच आमचे बडोदा बँकेतले एक व्यक्ती त्यांच्या मिसेस माझ्याकडे आल्या होत्या. खूप जुनी गोष्ट आहे 97 सालची, 98 सालची गोष्ट असेल आणि त्यांना वहिनींना त्या आल्या संध्याकाळी माझ्याकडे. खूप गर्दी होती. त्यांनी मला सांगितलं, "डॉक्टर माझा ना हा सांधा दुखतोय, जरा बघता का?" म्हणे. हं. गर्दी खूप होती. मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे, मी फार काही नाही ना, तर थोडं थांबा, आपण बघू. जर जास्त वाढलं तर आपण हं. ट्रीट करू." आणि सकाळी त्यांचे मिस्टर माझ्याकडे बोलवायला आले. संध्याकाळी 5:00ला हे त्यांनी दाखवलं होतं आणि सकाळी त्यांचे मिस्टर माझ्याकडे बोलवायला आले. हं. "डॉक्टर, तिला प्रचंड त्रास होतोय. बेडवर वळता पण येत नाही. रात्रभर प्रचंड ताप होता आणि सगळे सांधे इन्व्हॉल्व झाले. तिला बसता सुद्धा येत नाहीये. तुमच्याकडे ओ-पी-डीत खाली आणता येणं शक्य नाही." ते माझ्या जवळच राहायचे. "तुम्ही प्लीज घरी येऊन पाहता का?" आणि मी पाहायला गेलो. काल आदल्या दिवशी संध्याकाळी एक सांधा अफेक्ट झालेला होता फक्त हं. बोटाचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी बॉडी पूर्ण स्टिफ झालेली होती. बेडवर रात्रभर टर्न होऊ शकले नव्हते आणि खूप ताप होता अंगात आणि रुमॅटिक फीव्हरचा ॲक्यूट अटॅक कसा असतो, तो टिपिकल अगदी त्या केसमध्ये पाहिला. मी सगळे तपासण्या त्यांच्या करून घेतल्या. म्हणजे हिमोग्राम, ESR तपासणी, एएसओ टायटर, आर-ए फॅक्टर सगळे तपासण्या आणि सगळ्या स्ट्राँगली पॉझिटिव्ह आल्या. बरं. आता प्रश्न होता, ते म्हणे माझा विश्वास आहे तुमच्यावर. 2 दिवसांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्यांना तो मोठा करायचा होता. पण ते म्हटले, "डॉक्टर माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही होमिओपॅथी दिलं. तुम्ही म्हणाल होमिओपॅथीने तुम्ही बरं करताल. आपण पूर्णपणे करू." मी त्यांचं पूर्ण केस एक ॲक्यूट केस आम्ही 10-15 मिनिटं लागतात. सगळे लक्षणं घेतली आणि त्यानुसार त्यांचं औषध जे आलं, त्यांच्या लक्षणानुसार डल्कामारा नावाचं औषध कारण मला आठवतं कारण ती केस मी प्रेझेंट केलेली खूप छान. डल्कामारा औषध त्यांना मी चालू केलं आणि मी त्यांना एवढं सांगितलं, की तुम्हाला 2 दिवसात तुम्ही याच्यातनं बाहेर येताल. फक्त तुम्हाला ॲलोपॅथीची गोळी खायची नाही. चालेल म्हणे आमची तयारी.
मी डलका मारा त्यांना हाय पोटेन्सी 10 एममध्ये मी रिपीट्स करायला दिवसातनं 3-4 वेळा चालू केलं आणि त्यांना सांगितलं, "उद्या मला परत सांगा. मग मी परत पाहायला येतो." आणि आश्चर्याचा धक्का असा, की दुसऱ्या दिवशी त्यांचे मिस्टर आले. ते म्हणे, "तिला खूप बरं वाटलं आज. दिवसभरात हळू ताप गेला. ताप गेल्यानंतर रात्रभर ती आज चांगली झोपली हं. आणि सकाळी उठली आहे ती. उठून बसू शकली." मी तिला जरा चहा नाश्ता दिलाय. फक्त एवढंच आहे, की खाली येण्याइतकी ताकद नाही तुमच्या क्लिनिकपर्यंत. तर काय करायचं? म्हटलं, "औषध आहे तसंच चालू ठेवा. काही वाटलं तर मला कॉन्टॅक्ट करा." आणि संध्याकाळी 6 वाजता त्या माझ्या ओपीडीत छान. दाखवायला आल्या. म्हणजे 48 तासामध्ये पेशंट ॲक्यूट आजारातनं पूर्ण बाहेर आला. त्याच्यानंतर हा आजार परत होऊ नये याकरता मी मग त्यांचे 1 आठवड्यानंतर डिटेल केस घेऊन होमिओपॅथिक औषधोपचार चालू केले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा 6 महिन्यांनी सगळं इन्व्हेस्टिगेट केलं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. हं. आज ह्या गोष्टीला 97 ते 2023 अजूनही ते माझं आठवण काढतात कारण ची बदली इथून झाली. त्याच्यानंतर ते अहमदाबादला होते. त्याच्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी हैदराबादला गेले. पण आजही त्यांचा मला फोन असतो त्या गोष्टीमुळे कारण त्या संधिवातातनं बाहेर काढलं. नाही, नाही. नक्कीच सर. खूप सुंदर माहिती दिलेली आहे तुम्ही संधिवातासाठी आणि आपण प्रेक्षकांना आवर्जून हे सांगण्याचा प्रयत्न करूया, की संधिवात हा आत्ता अ, जोर धरणारा आजार म्हटला तरी हो. चालेल आपण त्यामध्ये आणि संधिवाता रिलेटेडच्या काही क्वेरीज असतील किंवा प्रश्न असतील, तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे किंवा YouTubeला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. तर नक्कीच तुम्ही त्यावर प्रश्न पण तुमचे प्रेझेंट करू शकताय किंवा कॉल करू शकताय डायरेक्ट आणि वेळोवेळी सर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं पण देतातच. त्यानंतर लोकं सरांना कॉल करून स्वतःही विचारतायत, की कशासाठीचं कसे मेडिसिन्स आहेत किंवा आम्ही तुमच्या ओ-पी-डीला कसं यायचंय. तर हे तुमच्या सगळ्यांसाठीच सुरू आहे. त्यात औषधं कोणते घ्यायचे हे तुम्ही ठरवायचे तिथे. मी एकच गोष्ट नमूद करू इच्छितो, की आपण आत्ता जे डिस्कस केलं तो फक्त पहिला प्रकार आज हो, आपण नक्कीच. रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा इन्फ्लॅमेटरी व्हरायटीवर आपण बोललो. आपण पुढच्या एपिसोडमध्ये उरलेले जे 2 प्रकार आहेत, त्याच्याविषयी पण बोलणार आहोत. नक्कीच कारण सर. ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि सध्या ते सुद्धा जास्त प्रमाणात वाढतात आहे. बरोबर. ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच सर. घेऊया. आजसाठी खूप खूप धन्यवाद, की आपण संधिवात आणि होमिओपॅथी या गोष्टीवर जी चर्चा केली ती नक्कीच प्रेक्षकांना आपल्या खूप कामी येणार आहे आणि भरभरून प्रश्नही येतील तुम्हाला नक्कीच संधिवातावर. तर याचीही तयारी ठेवायला लागणार आहे, की धन्यवाद. संधिवातासाठीचे कुठले-कुठले प्रश्न आपल्याकडे येणार आहे. खूप खूप चला. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. पुन्हा भेटू आपण नवीन एपिसोडमध्ये. थँक यू.